हॅलो. कालच्या व्हिडिओमध्ये आमच्या इथे पुण्यवचन कसं असतं किंवा आमच्या इथलं पुण्यवचन कसं झालं हे मी तुम्हाला थोडक्यात दाखवलं. आणि इकडे आज हळद आहे. आमचे नवरदेव इकडे हळद लावण्यासाठी बसलेत. बरं, ही माझी बहीण आहे आणि मी रत्नागिरीत आल्यानंतर हा पण माझा एक प्लस पॉईंट असतो की आमचं भेटणं सारखं होतं. आणि आता हळद लावून गेल्या, त्याच्यानंतर मी आता हळद लावेन. बरं, हळदीच्या पद्धती सगळीकडे वेगवेगळ्या असतील. आमच्या इथे अशी पद्धत आहे आणि या हळदीमध्ये चंदन पावडर आहे, हळद आहे, त्याच्यानंतर मुलतानी माती आहे, म्हणजे सगळंच मिक्स करून हळद लावले. नाहीतर काय काय हळद ना लावल्यानंतर थोडीशी जळल्यासारखी, म्हणजे असं झोंबल्यासारखी होते, तसं नाही होणार. आणि छान हळद वगैरे लावून झाली की नवरदेवाची अंघोळ वगैरे होईल, त्याच्यानंतर जेवणं वगैरे होतील आणि मग सगळ्यांचे छान छान डान्स वगैरे असतील. डान्स म्हणजेच आपला डीजेवरचा डान्स. आणि छान आज हळद लावल्यानंतर मग उद्या लग्न. बरं, लग्नाच्या पण मी तुमच्यासाठी नक्कीच शॉर्ट्स मी करून ठेवले, ते पण मी तुम्हाला दाखवेन नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि हे बघा, हळद वगैरे लावून झाल्यानंतर मग इकडे लगेचच डान्स चालू केला. अर्धे जण जेवायला गेलेत आणि अर्धे जण मस्त मजा करतात. बरं, हे सगळे घरचे घरचेच आहेत आणि आम्ही घरीच छान मजा करतोय, कारण आणि हळद वगैरे असेल तर डान्स तर झालाच पाहिजे. आणि असे कार्यक्रम हे काय सारखे सारखे येत नाहीत किंवा मजा मस्तीवाले क्षण किंवा सगळेजण हे कायमच एकत्र येतात असं नाही. सणासुदीला किंवा अशा कार्यक्रमांसाठी येतात, त्याच्यामुळे मस्त मजा वगैरे झाली पाहिजेत. आणि हे बघा, इकडे पण छान चालू आहे, हळदीची अजून मजा घेतोय. जेवणं अजून कोणाचीच झालेली नाही आहेत, म्हणजे सगळे बाहेरचे लोक जेवून गेले, घरच्यांची जेवणं व्हायचीच आहेत. पण इकडे सगळ्यांचं नाचणं, मजा मस्ती करणं हेच चालू आहे, कारण हाच वेळ असतो, हीच टाईम असते. आणि आज छान आम्ही हळद एन्जॉय केल्यानंतर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला लग्न कसं झालं हे मी नक्की दाखवेन.